कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गावरान ब्रोज मुंबई मॅन्शन मध्ये येऊन खूप दिवस झाले, तर आज आपण पाहणार आहोत की आपल्या या शोची सुरुवात कशी झाली होती। बैलगाडा शर्यतीत अनेक मैदानं गाजवलेला आपला अथर्व जगताप, रागावर त्याचा ताबा नाही असं तो म्हणायचा। गावात मुलींशी त्यांनी कधी मैत्रीही केली नाही, पण आज तो मुंबई मॅन्शन मध्ये येऊन सर्वांचाच मित्र झालाय। पोलादालाही कधी ना कधी पाझर फुटतच। जसं शाळेत स्टेजवर उभं असताना अथर्वचे डोळे पाणावले आणि तो अनुश्रीला सॉरी म्हणाला, त्याच्यातला हा बदल साऱ्यांनाच आवडला। कसं वाटतंय? एक नंबर वाटतंय। एक नंबर वाटतंय। इथे बघितलं का सगळे आपल्या सिटी सुंदरी आहेत? हाय 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 असं काय? जरा त्यांच्याकडे बघ, स्माइल दे आणि त्यांना सांग नमस्कार। नमस्कार। कशात? मी आत्ताच आलोय बघा, चाललंय माझं बी आपलं बरं। तुला जी वाटते की जी सिटी सुंदरी तुला कॉन्टेस्ट जिंकवण्यासाठी मदत करेल, तुझ्यासाठी एकदम करेक्ट असेल, तू यायचंय, ते गुलाबाचं फूल घ्यायचंय आणि त्या सिटी सुंदरीला ते फूल द्यायचंय। फुल देणं माझ्यासाठी एवढं कठीण होतं की काळजाव दगड म्हणजे एकदम असा चिंध्या झाल्या हो पार। देताना असं लय बेकार वाटलं काहीतरी। आम्ही कोणालाच दिलं नाही पहिल्यांदा, तिने उगाच घेतलं नाही घेतलं, तिला फेकून म्हणजे काय करता म्हणून आपलं। सफरचंद नाही बोर, मोठा मोठा आवळा आहे। अरे मोठं बोर घे ना बाबा, तुम्हाला बाकीचं कशाला सांगताय? अरे ब्रो, माझी चिडचिड झाली तिथं की मला हे सगळं नकोय, मला जे हवंय मी तुला सांगतेय। इथे किवी आहे आणि द्राक्षे आणि हे ते कुठे गेला? सोडून गेला का? मला बी राग आलेला, मी सोडून देणार होतो तिथे। परत म्हणलं नको, पहिलाच टास्क आहे आपला। लय कंट्रोल केलं, लय म्हणजे इतकं कंट्रोल केलं, गावाकडे असतो ना पंचायत डोपाडली असती पोरं तर मी। मग ही शर्यत जिंकलास का रे तू? कुठली? ही आता हे तुलाच माहित, वराडलीच माझ्यावर कसली जोरात मागाशी। माझ्यासोबत राहायचंय तुला, राग बी करून चालणार नाही, कळलं ना? मी अशीच आहे। मी पण असंच आहे मग। तुला मला आहे तसं एक्सेप्ट करायला, मला हे असंच करावं लागलं। मला पहिल्याच दिवशी तुझ्यासोबत भांडायचं नाहीये। मग कळेल मग। तुम्ही 12 गोष्टी कलेक्ट केल्या आणि त्यात 12 मधनं 12 गोष्टी करेक्ट आहेत। मी खूप खुश होते की पहिलाच टास्क होता आणि तो आम्ही जिंकला होता। आदल्याच दिवशी मी 0 होते आणि फर्स्ट टास्कला मी हिरो झाले। असं छपरीवाणी का घातलेस? जरा नीट घाल की। हेच की, एवढे चांगले कपडे घातले तरी छपरी दिसतेस म्हणजे। तू आता माझं तोंड, मला हे नको करूस का ना, माझं तोंड मग नीट असं कसं चालतोस? असं चाल ना जरा, कपडे असं चालतोय। आता बघितलं मी असं चालत होतास, फुल पोट बीट सगळं हात आवळून असं चाल ना जरा, असं छान चालतो मुलासारखा। माय नेम इज अथर्व राजेंद्र जगताप। Where do you live? I am live वाई सातारा। Education? एज्युकेशन सेकंड इयर्स। College? हा कॉलेज सेकंड इयर। Second year. Okay. माझी खूप चिडचिड झाली तिथं। माझं असं झालं की का मी तुला शिकवलंय, तू का असं करतोयस? तुझी मेंटरचं नाव काय इकडे? अनुश्री माने। ओके, अनुश्री समजा तुझ्याशी खोटं बोलली, ती खोटंच बोलते माझ्यावर। काय काय खोटं बोलते? तिच्या वागण्यावरून बोलण्यावरून कळतं जरा। हे बावड बोलतोय, आलं एवढ्या लांबून। हे तुला आवडत नाहीये तिच्या बरोबर? नाही आवडत, मी तिला बोलतो डायरेक्ट। तिचा राग एवढा आहे की ती पुढचं काय कोणाचं ऐकूनच घेत नाही, कसलंच ऐकून घेत नाही। काय संबंध आहे? तर कधी रागवले मी? कधी रागवले मी? नीट बोलायचा संबंध देत नाहीये। ही तर मी एकटी टास्क नाही करत आहे, आपण दोघं आहे जोडीनं। जेवढे एफर्ट्स मी घेते ना तेवढं तू पण घेतले पाहिजेस।
जेव्हा आपली बोलू आपण. नाही बोलायचा संबंध नाही. ऐका ना, इथे जेवढे पण आहेत ना, आजच्या टास्कला मला माहितीये मी काय म्हणतात बॉटम मध्ये, त्यामुळे सगळ्यांनी मला नॉमिनेट करायचं. या आठवड्यात आहे ना आपण घराच्या बाहेर जायचंय. मी एकटीने मुक्त घेतलाय का सगळे टास्क चांगले करायचा? त्या दिवशी डायरेक्ट टास्क क्विट केलास तू. ही पोरगी रडत होती, तुला फरक पडत होता का तिच्या समोर? एका तरी मुलीची रिस्पेक्ट करतोस का? इथं कोणी पण सांगायला तयार आहे की कोण तुला एक्सेप्ट करेल ऍज अ पार्टनर. मी करतेय, मी काय सहन करते तुला नाही माहितीये. तैयार? हा, रेडी? चलो. In what did the crow find the water? जग. येस, करेक्ट. What is R for? व्हॉट इज आर फॉर? आर फॉर रॅबिट. रॅबिट. अरे वा. शेवटचा प्रश्न. Give a speech on myself. दिस इज अथर्व राजेंद्र जगताप. ओके. I am 20 years old. My from Y Satara and missing someone my old friends. ओके, व्हेरी गुड अथर्व. जबरदस्त अथर्व, जबरदस्त. नसरे सर टाळ्या बिळ्या वाजायला लागले की म्हणला मला बी जरा बरं वाटलं व्हायचं की बाबा झालं असेल चांगलं. याच्यामध्ये तुझा हातभार किती होता? ऍक्च्युली जे आधी जे काही झालं त्यामध्ये माझा काहीच हात नव्हता. आय डोंट नो तो खोटं का बोलला. सो आज बेसिकली तू काहीच नाही शिकवलं त्याला? नाही. का अनुश्री? असं मला नाही कंटिन्यू करायचं त्याच्यासोबत. आज त्याला ऍक्च्युली रिअलाइज झालं की हे किती सिरियसली करणं गरजेचं आहे. कारण आधी मी जेव्हा त्याला स्वतःहून मागे लागत होते की चल हे करूया ते करूया, तेव्हा तो टोलवाटोलवीची उत्तरं द्यायचा की नाही का, ए बघू ना नंतर. मला फक्त त्याच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की जो काही प्रकार झाला त्याच्याबद्दल त्यांनी माझी माफी मागावी आणि जे काही तो वागत होता ते तो पुन्हा करणार नाही. ही अजून एक गोष्ट मी तुला इथे सांगू इच्छितो की आता मी जेव्हा त्याला विचारलं की तुला कोणी शिकवलं, कसं शिकवलं, तेव्हा त्याने सगळ्यात आधी तुझं नाव घेतलं. कुठेतरी त्या गोष्टीची त्याला डेफिनेटली जाणीव आहे. त्याचा स्वभाव थोडा वेगळा आहे आणि मला वाटतं तो चॅलेंज आहे तुला ऍक्सेप्ट करून पुढे जायचं. तर मी असं म्हणत नाही की तिच्याकडून बी काही सगळं चुकलंय, माझ्याकडून बी काही गोष्टी चुकल्यात. मी आलोय गावात एकतर नवीन, त्यामुळे मी जास्त कुठल्या पोरगीवर आजपर्यंत बोललो नाही. बरोबर. तिला जर मी वाईट बोललो तुम्हाला तिथंच बोलायला पाहिजे होतंस. पण त्यांनी पण सांगायचा प्रयत्न केला अथर्व. आज ती सुद्धा प्रयत्न करते आणि मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की स्पर्धा आहे. सो आय एम ग्लॅड. कुठेतरी मला खूप बरं वाटतंय हे बघून की तुम्हाला दोघांनाही कुठेतरी त्या गोष्टीची जाणीव झाली आहे की नाही आपण कशासाठी आलोय आणि आपण कुठे चुकतोय. तिला वाटतं ना मी तिची माफी मागितली. सॉरी अनुश्री, माझं खरंच चुकलंय. हा म्हणजे जेव्हा मला हे त्याच्याकडून खरं तर अपेक्षितच नव्हतं, काहीच एक्सपेक्टेड नव्हतं की तो मला सॉरी पण म्हणेल. पण तो जसा दिसतो की तो दगड आहे तसा तो नाहीये, पण आतून हळवा आहे तो, हे मला तिथे रिअलाइज झालं. फायनली विचारतो, तुम्हाला पेअर म्हणून एकत्र राहायचंय की बदलून टाकू? जायचंय? जायचंय? चलो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.